हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार आणि तरी देखील सईने इथं युनिफॉर्म घातलेला आहे. कुठं चालली सई? तर सई चाललेली आहे करमाळ्याला. का, कशासाठी, याची उत्तरं आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर समजतील. चला तर मग नेहमीप्रमाणेच हा ब्लॉगसुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. कुठं रानू, कुठं चालला तू? ऐ फिला, ह्याचं तर काही काम नाही तरी येतंय मोकळ्यातच. बिचारे सगळ्यांना सांगते तिने आज युनिफॉर्म का घातलाय ते. कुठे आलं रानू? तर सई 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 सगळी अशी कन्फ्यूज आहे. सई बघतीये कोण येतंय कोण जातंय, आहे की नाही सई? चला, डॅडी, सईचे डॅडी पण यायला लागले. ते ड्युटीला गेलते. हां, तिकडं सईचं स्कूल आहे आणि इकडं ह्या अलीकडे यश कल्याणी सेवा भवन इथं आपण आलेलो. आणि सईचे डॅडी काल रात्री नाईट ड्युटी होती, तर त्याच्यामुळे ते आता येतील. तोपर्यंत आम्ही पुढे जातो. चल सई, म्हटलं अगोदर शूट घ्यावं. तर हे आहेत करे पाटील सर. नमस्कार सर. चल, त्याचा एक सन्मान सोहळा घ्यायचा असं आमच्या निमित्ताने मनात होतं. आणि दुसरं म्हणजे या करमाळा तालुक्यातील पहिली महिला सीए होण्याचा मान जो विद्यार्थिनीला जातो, त्या आदरणीय केतकीताई हिम्मतराव शिंदे यांच्या नावानं पहिला प्रतिष्ठित समाजसेवी पुरस्कार जो तिच्या कर्तृत्वासारखाच आपल्या इथल्या महिलांची दखल घेईल. आता दुसरीचे विद्यार्थी यानंतर आहेत. समृद्धी आठवड्यानंतर तयार व्हायचंय कुमारी नारायणी आशिष शिंदे. आता दुसरीची विद्यार्थी आहे. जोरदार अरे काय दिसतंय काय ना बरोबर का जातो राणी भैया, एक मिनिट रे. कुमारी नारायणी आशिष शिंदे इयत्ता दुसरी, बिंदुगुप्ता सायन्स इन्स्पिरेशन अवॉर्ड. जा ना राणू. इयत्ता दुसरीचीच पुढील याच पुरस्काराची विजेती विद्यार्थिनी आहे कुमारी प्रियांशी प्रणित कुमार जयस्वाल. चित्रपत्रकार विशाल परदेशी यांची ही कन्या आहे. इयत्ता चौथी मध्ये शिकते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये प्रसन्न सुनील काळे इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे. मान्यवरांच्या हस्ते त्याचा गौरव होतोय. शर्वरी रमेश पवार इयत्ता आठवी, आपण तयार व्हायचे. कुमारी शर्वरी रमेश पवार. पुस्तक चल तिकडं. मग काय तर आता मम्मीने काय पसारा काढला काय?
तिच्या हातात दे ना, म्हणजे ते लक्षात येईल. ते मध्ये नाही का एकदा ते सायन्स प्रोजेक्ट केलता त्यात भेटलंय. गेलेलो आता आलोय मग काय तर सोनूने मला फोन केलता तुझ्या दुधासाठी की का नाही का काकूंना सांग. ती म्हणली मी बाहेर आले. म्हणलं कुठं आली? ती म्हणली हिथं. मी म्हणलं मीच इथे. हा लय भारी भेटलं दिसतंय तुझ्यासारखं. तुला पण असलं भेटत पहिले. तुला छोटं भेटलेलं तर कसे मोठं भेटलेलं. मग काय माझं सर्टिफिकेट पण छोटं होतं. हे छान आहे. मला ट्रॉफी किंवा सर्टिफिकेट किंवा मेडल भेटू शकते. तिन्ही भेटले आणि सोबतच भेटले. मग सई खुश आहे की नाही? सई दाखव कसली. हा तेव्हा पण तिकीट मी कापणार. रात्री नूडल्स करणार. हे सईला मिळालेलं सर्टिफिकेट. आणखीन ही ट्रॉफी. ट्रॉफी आमच्या घरामध्ये सगळ्यात मोठीच आहे. मग काय तर सईला सगळ्यात मोठी ट्रॉफी भेटली होय सई. दर आहे तुझ्या हातात. आणि हे पुस्तक भेटले त्याच्यासोबत. आणखीन काहीतरी भेटलं होतं. हा तुझ्या गळ्यात आहे की नाही रानू? ती रानू सई दीदीच्या सोबत वरती गेलता की नाही ट्रॉफी घ्यायला? खास त्याच्यासाठीच गेलता की नाही तू करमाळ्याला आज? फायनली आम्ही आहे ना 4:30 वाजलेत घरी यायला. सकाळी किती वाजता गेलतो? 10:15 10:30च्या दरम्यान गेलतो. आणि इतका सगळा वेळ म्हणजे पूर्ण दिवस तिकडंच गेला. मला असं वाटलं की एक होईल बाबा, एक 12 12:30 1पर्यंत कार्यक्रम होईल. आणि नंतर येऊन आहे ना माझं प्लॅनिंग होतं की मला एक छान असा केक शूट करायचा होता रेसिपीसाठीच. आणि त्याचं सामान पण मी येतानाच आणणार होते. पण हा कार्यक्रमच संपला 3 वाजता. तिथनं पुढं गेले मार्केटमध्ये. तर काय रविवारमुळं दुकानच बंद होती. कशी बशी काही उघडी होती. त्यातमध्ये सामान बघितलं पण जसं मला हवं होतं तसं मिळालं नाही. मग मी काय केले माहिती आहे का? आता सगळं कच्चं मटेरियल घेऊन आलेले. आणि त्याचं जी हे आहे की नाही, म्हणजे मला जे काही करायचं होतं तर ते माझे मिस्टर करणार आहे बरं का आता घरी. आणि तयार केल्यानंतर तुम्हाला दाखवते की काय तयार करणार आहेत ते. तर त्याच्यामुळे त्यात बराच वेळ गेला ते सामान घेण्यात, शोधण्यात, ठेवण्यात. तर 4:30 वाजता आता मी घरी आलेली आहे. कपडे काढले मुले. कधी घातलेले. होय सई, आता सगळं झालं पण आता सांग हे मेडल कशासाठी आणि का भेटले? कारण की सायन्स एक्झिबिशन मध्ये मी सेकंड मध्ये भाग घेतलेला म्हणून. तर सई आहे ना 2रीत होती की नाही तेव्हा तिनं सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेतला होता. आणि त्याची ट्रॉफी तिला आत्ता मिळाली आहे. हो की नाही सई? हां. आणि सईच्या त्या प्रोजेक्टचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला. काय होतं सई प्रोजेक्ट तुझा? लेझर सिक्युरिटी अलाराम सिस्टीम. हा, लेझर सिक्युरिटी अलार्म सिस्टीम. ते आत्ताच बाहेर करायला मला किती अर्धा तास गेले. प्रोजेक्टचं नाव लिहिलं किती मोठे. मग काय तर. तुम्ही काय करताय हो? तुम्ही काय करताय? रानू काय करतोय? रानू तर सईला तसं हे मेडल पहिलं नाहीये. सईचं हे 3रं आहे की नाही ग सईया? 3रं. ट्रॉफी फर्स्ट. हा ट्रॉफी मात्र काहीतरी 5 दिवस. होय ना. हुशार आहे सई दीदी. कॉंग्रॅच्युलेशन्स. मग काय आमच्या म्हणजे ह्यांच्या आत्या आहेत की नाही एक, तर त्यांचं तर अक्षरशः एवढी मोठी जाड अशी फाईल भरली आहे सर्टिफिकेटनी. माहिती आहे का सई? किती आहेत? 250 राज्य पातळीवरचे. बघा 250 म्हणजे 200 आणि वरती 25. खेळातले प्रत्येक खेळ लांबोडी, उंचवडी, रनिंग, 100 मीटर. आणि त्या आमच्या आत्या पण तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. परतच्या वेळेस आल्या ना आवर्जून आणखीन एकदा त्यांचा जास्त व्हिडिओ तो पॉप्युलर झाला चिवडा करतानाचा इन्स्टाला. तर त्यांना 250 मेडल खेळात मिळालेले. त्या म्हणल्यात ना सकाळीच आजी आल्यावर सांग मला. अरे यार तुम्ही त्यांना तरी का सांगितलं? का तुला सरप्राईज द्यायचं होतं का? पण कशात काय भेटणार आहे, कसं भेटणार आहे ते नव्हतं सांगितलं. नुसतं सईच्या शाळेतला कार्यक्रम आहे तिकडे जायचंय.
ती काय असू शकतं काय पण स्क्वेअर शेपचा राऊंडमध्ये केलं का? स्क्वेअर शेप जादू से सर्कल हो गया. कार्यक्रम संपल्यानंतर करमाळ्यामध्ये पण मी फिरले, पण काय झालं ना, आज रविवार असल्यामुळे निम्मी दुकानं बंद होती. मला आज एक केक करायचा आहे, त्यासाठी या सगळ्या गोष्टी मला लागत आहेत. तर मग इकडं गावाकडं आल्यावर म्हटलं चला इथं आपल्याला जसं हवं आहे तसं मिळतं आहे का म्हणून बाहेर आलते.